आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मिशन विदर्भ सध्या सुरू आहे। 2 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर राज ठाकरे आलेले आहेत। विशेष म्हणजे 1.5 महिन्यातला हा विदर्भातला त्यांचा दुसरा दौरा आहे। सुरुवात जर आपण पाहिलं तर 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा राज ठाकरे विदर्भामध्ये आले होते तेव्हा त्यांनी पूर्व विदर्भातील नागपूर असेल, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळसह पश्चिम विदर्भातील बुलढाणा सह इतरही जिल्ह्यांचा संपूर्ण त्यांनी आढावा घेतला होता। खास करून अमरावतीला देखील राज ठाकरे आले होते आणि या ठिकाणी त्यांनी निवडणुकीच्या संदर्भाने आढावा केला होता आणि त्याच 1.5 महिन्यातला जो आहे तो दुसरा विदर्भ दौरा सध्या राज ठाकरेंचा सुरू आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे जे आहेत ते विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघावर जे आहे ते चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कालच मनसेच्या नेत्यांनी सांगितलं की 62 ठिकाणी जे आहे ते विदर्भात मनसे उमेदवार देणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो राज ठाकरेंच्या मनसेने दिलेला होता, परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर ठोस निर्णय मनसेचा झाला नसला तरी स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं जे आहे ते मनसेने स्पष्ट केलेलं आहे आणि त्या पद्धतीने जी आहे ती चाचपणी सध्या मनसेची सुरू आहे। स्वतंत्र अशी निवडणूक मनसे लढणार आहेत। विदर्भ जो आहे तो सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे। कधी काळी जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला हा संपूर्ण विदर्भ राहिला होता, परंतु 2014 मध्ये मोदी लाट देशामध्ये आली। त्यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपचे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आमदार विदर्भामध्ये वाढलेले होते, परंतु 2019 मध्ये तो आकडा खाली आला होता आणि काँग्रेसला बऱ्यापैकी यश विदर्भामध्ये मिळवण्यात आलेलं होतं। नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला केवळ 10 पैकी 2 जागावर या ठिकाणी आपले खासदार निवडून आणता आले। त्यामुळे महाविकास आघाडी जर आपण पाहिलं तर मोठं यश या विदर्भामध्ये जे आहे ते मिळालेलं आहे। दुसरीकडे आता राज ठाकरे देखील याच विदर्भामध्ये चाचपणी करत आहेत। काल जर आपण पाहिलं तर त्यांनी पश्चिम विदर्भातील अमरावती असेल, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या 5 जिल्ह्यातील तब्बल 30 विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। या भागात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे। या प्रश्नांवर जर राज ठाकरेंनी लक्ष जर वेधलं तर मोठ्या प्रमाणावर जे ते त्यांना यश मिळू शकतं अशी आशा त्यांना आहे। दुसरीकडे पूर्व विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर असेल, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्याचा जे आहे ते राज ठाकरे आज आढावा घेणार आहेत। आज दिवसभर जे आहे ते मॅरेथॉन बैठका राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत होणार आहेत। ज्या पद्धतीनं भाजप असेल, काँग्रेस विदर्भामध्ये लक्ष ठेवून आहे त्याच पद्धतीनं जे आहे ते राज ठाकरे जे आहेत ते आता सध्या विदर्भावर आपलं लक्ष केंद्रित करून ठेवत आहेत। 62 आमदार या विदर्भामधनं निवडून जातात, त्यामुळे या विदर्भामध्ये किती आमदार राज ठाकरेंची निवडून येतील या संपूर्ण बैठकांनंतर निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्याला जे आहे ते अत्यंत महत्त्व आलेलं आहे। आगामी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी लोकांसमोर कसं गेलं पाहिजे, उमेदवार कोण या संपूर्ण निवडणुकीमध्ये असलं पाहिजे, निवडणुकीची रणनीती काय असली पाहिजे, महत्त्वाचे मुद्दे काय आहेत लोकांसाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, येथील रोजगार असेल, बेरोजगारी असेल, सोबतच महिलांचे प्रश्न असेल, संपूर्ण प्रश्न घेऊन लोकांपुढे गेलं पाहिजे असं देखील काल राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे आहे ते बैठकीदरम्यान सांगितलेलं आहे। कुठली सीट जी आहे ती मनसेसाठी फायद्याची ठरू शकते, त्या ठिकाणी कुठला उमेदवार देता येईल याचे देखील चाचपणी काल राज ठाकरेंनी केल्याची जी आहे ती माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आज जर आपण पाहिलं तर 11 वाजतापासून पुन्हा एकदा राज ठाकरे पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या घेणार आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।